नर्सिंग कोर्सबद्दल माहिती झाली. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला शिकायचं आहे, मला कोर्स करायचा आहे, पण त्यांनी साफ नकार दिला की नाही करायचं, शिकून तू काय करणार आहेस. तरी पण मी हिंमत हारली नाही. मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की मला नर्सिंगचा कोर्स करायचा आहे. मग ते मला इथे या सेंटरला घेऊन आले आणि माझं ॲडमिशन केलं. ॲडमिशन केल्यानंतर माझा कोर्स पूर्ण झाला. मी OGTसाठी हॉस्पिटलमध्ये गेले. OGTमध्ये लहान मुलांना, जेव्हा नुकताच जन्म झालेल्या मुलाला बघून किंवा पेशंट बरे होऊन जातात तेव्हा जी फिलिंग्स असते ती वेगळीच असते. नंतर हॉस्पिटलमध्ये पेमेंट कमी असल्याकारणाने घरची सासरीची माणसं, नवरा बोलायला लागले की काय शिकून तुझा उपयोग आहे, एवढ्या कमी पगारात तू काम करतेस, काम करण्याची गरज नाही, घरात राहा. मी 2 महिने घरामध्ये राहिले. मग मी पुन्हा त्यांना बोलले की मला कोर्स करायचा आहे. तर घरातलं सासरकरांनी आणि नवऱ्यांनी मिळून मला घरातून बाहेर हाकलवलं. नंतर माझ्याकडे राहण्यासाठी जागा नाही, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे पैसे नाही. मग मी इथे सेंटरमध्ये कळवलं की माझा असा प्रॉब्लेम आहे म्हणून. तेव्हा मला त्यांनी मुंबईमध्ये पोस्टिंग केली आणि मग माझं प्लेसमेंट झालं मुंबईमध्ये. मी चांगला जॉब करते. जॉब करता काही पेशंटमध्ये काही वाईट अशा गोष्टी घडल्या. त्यांना पण मी न घाबरता त्या प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले आणि माझ्यात इतका कॉन्फिडन्स वाढला की मी अगोदर होते ती प्रत्येक चुकीची गोष्ट जर माझ्या विरोधात होत असली तरी पण मी ती सहन करायची. कोण काय बोललं तरी ते सहन करायचे. पण आता मी चुकीच्या विरोधात आवाज उठवते. मी माझ्या स्वतःसाठी लढते आणि मी हे कोर्स करण्यासाठी मी पेणवरून 120 किलोमीटरचा प्रवास सहन केला. एवढी जर हिंमत माझ्यात आज आली, आज मी स्टेजवर सगळ्यांसमोर बोलते. त्यावेळेला मी नजरेला नजर भिडूनसुद्धा बोलू शकत नव्हते. पण मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे आणि चांगला पगार घेते. माझे 12वीचे शिक्षण पूर्ण होताच माझे पप्पा ऑफ झाले. त्याचवेळी माझी आईसुद्धा आजारी पडली. तिचं ऑपरेशन झालं. घरची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. घरची सर्व बोलायला लागली की आता पुढे काय करणार, पण मला शिकायचं होतं. त्यामध्येच घरची बोलायला लागली आता शिक्षण बस झालं, पुढे काम कर. पण मी शिकण्याची जिद्द सोडली नाही. त्याचनंतर मी असं ठरवलं की मी असं शिकणार की जशी माझी परिस्थिती आहे तशी दुसऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती असून त्यांना समजलं पाहिजे की घरची परिस्थिती कशी असली तरी शिक्षण घेण्याचं सोडायचं नाही. त्याचनंतर मी GDA या कोर्समध्ये ॲडमिशन घेतला. तिथं आल्यावर मला समजलं की जगामध्ये कोणत्या व्यक्तीशी कसं वागायचं, समोर आलेल्या अडचणींना कसं सामोरे जायचं, जगातल्या व्यक्तीशी कसं बोलायचं, असं मला या पहल संस्थेकडून खूप काही शिकायला मिळालं. त्याचप्रमाणे मी पुढे OGTसुद्धा कंप्लीट केली. माझी OGT कंप्लीट झाल्यानंतर मी एका हॉस्पिटलमध्ये जॉबला लागली. तिथेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केले. 1 महिना माझा पूर्ण झाला. 1 महिन्याचा पगार भेटला तेव्हा मला खूप आनंद झाला. तोच पगार जाऊन मी आईच्या हातामध्ये दिला. घरचीसुद्धा खूप आनंदी झाली आणि त्यांनासुद्धा खूप समाधान वाटलं आणि त्यांना वाटलेलं की मला जमणार नाही ते मी करून दाखवलं आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली. आपले आजचे प्रमुख पाहुणे MGLचे मॅनेजिंग डायरेक्टर आशू सिंघलजी यांचा सत्कार देसाई साहेबांच्या हस्ते. यानंतर माननीय संजय शेंडेजी यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी देसाई साहेबांना विनंती करते. ज्यांनी या वास्तूच्या निर्माणाची जबाबदारी स्वीकारलेली होती ते आपले कॉन्ट्रॅक्टर केतन पाटील यांचा आपण देसाई साहेबांच्या हस्ते सत्कार करणार आहोत.
आयुष्यामध्ये नुसतं अंधार आहे आणि काही सापडत नाही, अशा वेळेला जे चाचपडत आहेत, धडपडत आहेत, त्यांना मदत करावी ह्या उद्देशानं प्रबोधनने ह्या ग्रामीण भागामध्ये एक आपलं केंद्र सुरू करायचं ठरवलं. प्रबोधन संस्थेला मुंबईमध्ये गोरेगावमध्ये 50 वर्ष झाली. त्यावेळेला हा संकल्प केला गेला आणि ग्रामीण भागात कार्य करावं. मग काय कार्य करावं ते मला पहल यांच्याकडून कळलं. आणि जे युवक युवती पुढे प्रगती करण्यामध्ये धडपडत आहेत, शोधत आहेत, पण त्यांना रस्ता सापडत नाही, त्यांच्यासाठी अशा प्रकारचं एक कौशल्य मार्गदर्शन केंद्र करावं असं ठरलं. सर, मैं आप तो अभी जान चुके होंगे कि ये केवल उनको पढ़ाई दे करके हम विदा नहीं करते, स्किल डेवलपमेंट, और यही काम प्रबोधन और पहल ने मिल करके यहाँ शुरू किया है. अभी अपनी खुद की इमारत में ये काम इस साल से शुरू हो रहा है और मुझे पूरा भरोसा है कि 2 साल में जितने बच्चे यहाँ आकर के सफल हो गए अपने जीवन में, उससे और ज़्यादा संख्या में बच्चे आएंगे. और नए 3 कोर्सेस हम यहाँ पे अभी शुरू कर रहे हैं. अपने तरक्की के लिए कुछ कुशलता, कुछ ज्ञान, कुछ मार्गदर्शन करना अनिवार्य है, आवश्यक है. और हमारी पूरी सिस्टम में ये जो कमी रह गई है वो पूरा करने के लिए मैं मानता हूँ प्रबोधन जैसी बहुत सारी संस्थाओं की ज़रूरत है. वो आगे आना ही चाहिए. और महानगर गैस लिमिटेड जैसे हाउसेस है, कॉरपोरेट हाउसेस है, कंपनीज है, उन्होंने उनके साथ मिल करके आगे काम करना है. खूप सुंदर इमारत बनवली आहे आणि ह्या इमारतीच्या द्वारा जी निर्मिती होणार आहे, लोकांची जे लाईफ बदलणार आहे, त्याच्याबद्दल मला खूप चांगली आशा आणि अपेक्षा आहे. मायग्रेशन होत आहे ते शहरात, गावातून शहरात, ते आपल्याला अत्यंत निकडीचं आहे की ते रिव्हर्स करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला असे स्किल डेव्हलपमेंट सेंटर पाहिजेत रूरल एरियामध्ये आणि ती एकदम निकडीची गरज आहे. आम्हाला असं वाटते की दिस इज द इन्व्हेस्टमेंट वी आर मेकिंग इन भारत, नॉट इवन इंडिया. सो वी आर व्हेरी प्राउड दैट दिस इज आवर वन ऑफ द बिगेस्ट CSR इन्वेस्टमेंट फॉर महानगर गैस लिमिटेड एंड इट हैज़ कम अप सो वेल. ये जो इंस्टीट्यूट है बहुत अच्छी बिल्डिंग खड़ी करी है, एक बिल्कुल मॉडर्न आर्किटेक्ट है. खास करके जो आज के युवा हैं वही तो आगे जाकर के भारत का भविष्य निर्धारित करेंगे. तो अगर युवा निरुत्साहित हैं, अगर वो अवसाद में हैं, तो भारत का भविष्य भी अवसाद में हो सकता है. उस कारण से बहुत सही कहा देसाई साहब ने कि ऐसे अनेक इंस्टीट्यूट की आवश्यकता है सब जगह पे. जो बड़े बड़े कॉरपोरेट हाउस हैं उनको चाहिए ऐसे लोग जो काम करना जानते हों, अलग अलग तरह से स्किल जानते हों. और जो गांव में हैं और अलग अलग जगह पे, यहाँ तक कि शहरों में भी जो गरीब बहुत सारे ऐसे लोग हैं जिनको मौका नहीं मिलता, उनके पास अपॉर्चुनिटीज़, उनको समझ में नहीं आता कि मैं क्या करूँ. तो वो सारा जो गैप है वो इस तरह के इंस्टीट्यूट, इस तरह के स्किल ट्रेनिंग सेंटर उसको फिल करते हैं. और हमने महानगर गैस ने एक बहुत छोटा सा ये स्टेप लिया है कि हम कुछ कर पाएँ एक अच्छे उद्देश्य के लिए, एक अच्छे लक्ष्य के लिए. और सबसे बड़ी बात जो है कि जो बच्चे यहाँ से निकल के आएंगे और भविष्य में जो उनका जीवन, एक बच्चा भी अगर निकल के आ पाया अपनी परेशानी से, अपनी दिक्कतों से, तो हमारा लक्ष्य सफल होता है. और यहाँ तो 350 बच्चे एक साल में निकल सकते हैं. तो 350 जीवन सुधर जाएंगे और उनसे जुड़े हुए जीवन सुधर जाएंगे. वो जो एक निराशावादी एक आ जाती है, जो लक्ष्यहीनता से आ जाती है कि हमारे को जीवन में क्या करना है, वो यहाँ पर बहुत ही पूरे होलिस्टिक सिस्टम में इन लोगों ने इसको प्लान किया है. बच्चों को आइडेंटिफाई करना, उनके पेरेंट्स से काउंसिल करना, उनको अपने जीवन की शिक्षाएं प्रदान करना, स्किल डेवलप करना, उनको रोज़गार प्रदान करना, उसके बाद भी उनसे वो टच में रहते हैं.
तो इससे ज़्यादा संपूर्ण सिस्टम शायद ही कहीं देखने को मिलेगा। तो आप सबका बहुत बहुत आभार कि आपने इतना सुंदर व्यवस्था यहाँ पर एक अच्छी प्राकृतिक उसमें स्थापित करी है।